कोपरखैरणे भागातील जनसेवेचे मूर्तिमंत प्रतीक ठरलेल्या माजी नगरसेविका वैशाली नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। कोपरखैरणे सेक्टर 12 येथील मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून त्यांच्या 24 तास सेवा या तत्वनिष्ठ कार्यप्रणालीवरील आपला दृढ विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे। नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये वैशाली नाईक यांनी पारदर्शकता, प्रामाणिकता आणि लोकाभिमुख कामाच्या जोरावर नागरिकांचा अपार विश्वास संपादन केलाय। प्रभागातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यापासून ते वैयक्तिक पातळीवर मदत करण्यापर्यंत गरजू विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रश्न असोत किंवा हॉस्पिटलमधील आपत्कालीन मदत, त्या नेहमीच तत्परतेने धावून जातात। 24 तास उपलब्ध असण्याची त्यांची ओळख आजही नागरिकांच्या मनात दृढ आहे। जनतेने दाखवलेला उत्साह आणि कृतज्ञता हा त्यांच्या कार्यावरील लोकांचा ठाम विश्वास अधोरेखित करणारा ठरलाय। प्रभागातील महिलांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून वैशाली नाईक यांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल मनोगत व्यक्त केलंय। जेव्हापासून नगरसेविका झाल्या त्यांनी खूप सगळ्यांना मेडिकल त्याच्यामध्ये दिलेलं आहे, सहकार्य आहे त्यांचं। त्यांनी माझ्या स्वतःसाठी पण मला खूप सहकार्य केलेलं मेडिकलमध्ये, त्या होत्या म्हणून मी आज आहे आणि इथून पुढे ते असंच कार्य करतील हीच माझी अपेक्षा आहे। ताईंनी एवढी आम्हाला मदत केलेली आहे। माझ्या नवऱ्याचं सुद्धा ऑपरेशन केलेलं आहे। 3 लाख खर्च आलेला त्यांनी म्हणजे हे केलं। प्रत्येक वेळी मला मदत करतात। कोणी ऍडमिट असतो, निमरात्रीला फोन केला तरी ते उचलणार आणि विचारणार। खूप खूप ताईच्या आभारी आहे। खूप खूप करायचं त्यांच्या आमच्यावरती। जितकं बोलू तितकं थोडंच आहे, कमीच आहे। खूप खूप आशीर्वाद आहे आमचे त्यांना आणि खूप सहकार्य घेते आणि सगळ्याला करतायत, आम्हालाच नाही कोणाला पण, कोणी गरीब असो श्रीमंत असो कोणी पण असो त्यांचं काढलं म्हणजे मला रडू आवडत नाही। वैशाली ताईंना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा। आणि ताईने माझं असं काम केलंय की दोन डोळ्यांचे ऑपरेशन फ्री करून दिले। ताईने मला दृष्टी नवीन दिली म्हणायचं असं। आणि त्या बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा। पण ताईंचा मी जेवढा स्वभाव बघते, तुम्ही त्यांना रात्री 2 वाजता किंवा रात्री 3 वाजता कधी पण कॉल करा, तर त्या ना एका कॉलला तुमचा कॉल रिसिव्ह करतात आणि तुमचा कुठलाही हे असू दे, पोलीस स्टेशनचा असू दे, हॉस्पिटलचा असू दे, कुठल्याही प्रकारची तुमची तक्रार असेल ना, ताई त्या ठिकाणी स्वतः हजर होतात। आपल्याला पाहिजे ते हेल्प करतात। आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाला तर 2-3 महिन्यापूर्वी मला स्वतःला एक इश्यू झाला होता, हेल्थ इश्यू। मला माहिती नव्हतं, मी एक जस्ट कॉल केला, ताई स्वतःच्या गाडी घेऊन आल्या आणि मला त्यांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून माझी हार्टबद्दलची ट्रीटमेंट होती ती पूर्ण गेली। असं कोणी आपल्या सख्खे नातेवाईक पण नसतात, तेवढी ताई आमच्यासाठी करते आणि म्हणजे तिच्याबद्दल शब्द बोलायचे म्हटलं तर खूप कमी आहेत, नाही बोलू शकत। जनतेने दाखवलेला उत्साह आणि कृतज्ञता हा त्यांच्या कार्यावरील लोकांचा ठाम विश्वास अधोरेखित करणारा ठरलाय। माझ्या वाढदिवसा दिवशी महिलांनी जी गर्दी केलेली आहे ही विकतची नाही आहे, ही प्रेमापोटीची गर्दी आहे। माझं जे त्यांचं जे माझं प्रेम आहे ते त्यांनी आज दाखवलेलं आहे। म्हणजे मी फक्त नगरसेविका म्हणून नाही तर त्यांच्या घरातली बहीण, मुलगी आणि घरातली सदस्य म्हणून ते मला वागवतात आणि याच्या पुढेही ते असेच मला प्रेम करत असतील ही मला अपेक्षा आहे। प्रभागातल्या महिला त्यांचं घर सांभाळून मला मदत करतात, त्यांचं पूर्ण सहकार्य मला असतो। प्रत्येक गोष्टीमध्ये असं मी हाक मारेल तेव्हा येतात, त्यांनी हाक मारली की मी जाते। त्यामुळे आमचं असं मतदार आणि नगरसेवकाचं नातं नाहीये, त्यामुळे आमचं घरातलंच नातं आहे। त्यामुळे मला काही त्यांना असं मागायला लागत नाही। आता सुद्धा जर निवडणुका येतील तर मला एकदम म्हणजे दारोदारी जाण्याची गरज नाहीये। त्यांचं जो प्रेम आहे मला दिसूनच आलं असेल की त्याचं मला जिंकण्यासाठी म्हणजे हे पुरेपूर आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।